नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। तलाठी भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर मी तुमच्यासाठी खास इंग्लिश ग्रामरचं सेशन घेऊन आलेलो। यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवणार आहोत ते पाहणार आहोत। इम्पॉर्टंट प्रश्न असतील, संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण जर तुम्हाला तलाठीची तयारी करायची असेल तर इंग्रजी विषय शिकायचा असेल, गणित विषय शिकायचा असेल तर ॲम्बिशन अकॅडमीला तुम्ही फॉलो करून घ्या। चला, पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेला आहे। पहिला प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन अँड चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच। इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला हे वाक्य कन्वर्ट करायचं आहे। ही सेड आय हॅव रीड धिस नोवेल। आता लक्ष द्या, कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर हे समजून घ्या, ज्या वेळेस तुम्ही डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये करसाल तर धिसचं दॅट होईल। धिसचं का होईल? दॅट होईल। दॅट चेक करायचं तुम्हाला सर्वात पहिले ऑप्शन मध्ये, बाकीचे उडून टाकायचे। हे दिस, हे दिस, हे दिस। दॅट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, बाकी काहीही आपण चेक केलं नाही। अशा पद्धतीनं एका सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता। आता मी तुम्हाला याची कन्सेप्ट सांगतो। काय कन्सेप्ट आहे बघा, ही सेड आहे तर ही सेडच राहील। कॉमा इन्व्हर्टेड कॉमा हटला तर दॅट येत असते बघा। नंतर हॅव अ रीड, हे जे वाक्य आहे हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं। यामध्ये आपल्याला प्रेझेंट पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे, ते पास्ट आहे परफेक्ट टेन्स। अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं एका सेकंदात उत्तर देऊ शकतो। बाकी काहीही ऑप्शन आपण चेक केलं नाही। अशा पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर लवकरात लवकर आपल्या मित्रपरिवारालाही याला इन्व्हॉल्व करा। या प्रश्नाला सोडवण्यासाठी त्यांना लिंक शेअर करा। बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, द टीचर टायर्ड टू गेट रीड ऑफ द ट्रबलसम स्टुडंट्स। आता बघा, चूज द करेक्ट ऑप्शन एक्सप्लेनिंग द अंडरलाईन फ्रेज। आता हे जे आहे फ्रेज विचारलेली आहे आणि तलाठीचे प्रश्न आहेत, तर तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे। बघा, टू गेट रीड ऑफ याचा अर्थ काय होते, तर याचा अर्थ होते बघा एखाद्या गोष्टीपासून फ्री होऊन जाणे, एखाद्या गोष्टीपासून दूर होऊन जाणे। बघा, मग काही स्टुडंट्स पासून ते दूर होण्याचा प्रयत्न करत आहेत, मग याचा अर्थ बघा काय होईल, तर टू बी फ्री फ्रॉम म्हणजे एखाद्या गोष्टीपासून फ्री होणे, स्वतंत्र होणे, याला म्हणत असतो। अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवलेला आहे बघा। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हटलेला आहे मित्रांनो, सोडवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि कोणता विषय तुम्हाला हार्ड जाते तेही सांगा। इंग्लिशची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे। जर तुम्हाला तयारी करायची असेल तलाठी भरतीची तर तुम्ही ती प्लेलिस्ट पाहू शकता। संपूर्ण प्रश्न आहेत त्याच्यामध्ये। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट्स। आता ब्रॅकेटमध्ये दिलेले जे शब्द आहेत ते आपल्याला काय करा, यूज करायचे आहे। काय म्हटलेलं आहे वाक्य बघा, टेल हिम टू ब्रिंग हिज बायसिकल इनसाइड। त्याला सांग की त्याची बायसिकल आतमध्ये घ्यायला। ओके, बघा, इफ ही लिव्ह, ओके, इफ ही लिव्ह इट आउट साइड, ओके, समवन स्टील इट। आता या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की हे जे आहे शब्द जे ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेले आहे याला कशा पद्धतीने आपण चेंज करून लिहिणार आहोत। ओके, तर बघा, ही दिलेला आहे, ही थर्ड फॉर्म आहे म्हणजे थर्ड पर्सन आहे। थर्ड पर्सन असेल तर वर्बला यस किंवा ईएस लागलेला असतो, मग यस किंवा ईएस लावायचा आहे आपल्याला। वाक्य हे जे आहे हे वाक्य आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये आहे म्हणून प्रेझेंट टेन्स मध्ये ठेवावं लागते। आणि महत्वाची गोष्ट, कंडिशनल सेंटेन्स असल्यामुळं स्टार्टिंगला विल येणार नाही, हे लक्षात ठेवा। लेफ्ट येऊ शकते, परंतु लक्षात घ्या हे वाक्य प्रेझेंट मध्ये आहे। प्रेझेंट मध्ये असल्यावर आपण याला भूतकाळ करू शकत नाही। या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वर्बला यस किंवा ईएस लावायचा, मे स्टील। ओके, मे स्टील म्हणजे कदाचित कोणीतरी चोरी करून जाऊ शकतो, म्हणजे हे अंदाज आपण वर्तवलेला आहे बघा। इफ ही लिव्हज आउटसाइड, ओके, त्याने जर ती बाहेर ठेवली, समवन मे स्टील म्हणजे कदाचित तो चोरी करू शकतो। अशा पद्धतीचा वाक्याचा अर्थ आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। समोरचा प्रश्न आता आपण बघूया, चौथ्या क्रमांकाचा। काय म्हटलेला आहे, ही विल लिव्ह द राईस द विंड फॉर हिज न्यू एंटरप्राइज। बघा काय म्हटलेलं आहे, द अंडरलाईन इडियम मे बी सबस्टिट्युटेड बाय। आता आपल्याला अंडरलाईन केलेली जी काय म्हणतो आपण इडियम म्हणत असतो त्याला आपल्याला चेंज करायचा आहे। त्याच्यासाठी कोणता आहे म्हणजे ऑप्शन लागेल बघा। आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी याचा अर्थ समजणे आवश्यक आहे। टू राईज द विंड म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला शोधायची आहे,
त्याला आपण काय म्हणत असतो, राईज. ओके, मग स्ट्रगल मध्ये आपण काही शोधत नाही, हे स्ट्रगल झालं. ओके, त्याच्यानंतर फाइंड वर्कर्स, वर्कर्सला पाहणार नाही आपण. मग एक याचा अर्थ काय होते, फाइंड रिसोर्सेस, म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीची शोध करणे, रिसोर्स सापडणे आपल्याला, त्याचा अर्थ तो होतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 5व्या क्रमांकाचा प्रश्न. या प्रश्नाला कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत बघा. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ओमनीपोटेंट. ओमनीपोटेंटचा अर्थ काय होतो हे कळायला पाहिजे. ओमनीपोटेंटचा अर्थ होतो सर्वशक्तिमान. कुठंही तुम्हाला संपूर्ण इंग्रजीमध्ये ओमनी हा शब्द दिसला तर याचा अर्थ होते सर्व. याचा अर्थ काय होते, सर्व. मग ओमनीपोटेंट, ओमनीसिएंट, ओमनीवोरस असे विविध प्रकारचे वर्ड रूट शब्द आहेत. हे वर्ड रूट शब्द तुम्हाला आलेच पाहिजे. मग बघा, ओमनीनं वाक्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे या शब्दाची सुरुवात ओमनीने आहे. मग लक्षात घ्या, ओमनीपोटेंट म्हणजे काय होते, तर पॉवर होते, शक्ती होते, पोटेन्शियल राहते आपल्यात, आहे की नाही, त्याला म्हणतो आपण पॉवर. मग ऑल पॉवरफुल या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर काय, ओमनीपोटेंट. आता लक्ष द्या, ओमनीसिएंट म्हटलं असतं तर ओमनीसिएंट बघा, ओमनीसिएंट ओमनीसिएंट सायचा अर्थ होते टू नो, एखादी गोष्ट आपल्याला माहित होणे. ओमनीसिएंट आपण त्याला म्हणतो. ओके, म्हणजे एखादी गोष्ट माहित असणे. आता एव्हर लास्टिंग म्हणजे काय, जे शेवटपर्यंत टिकून राहतो त्याला काय म्हणतो आपण, इमोर्टल. याला काय म्हणणार, इमोर्टल. अशा पद्धतीनं नश्वर आपण त्याला म्हणत असतो. ओके, अश्वर आणि नश्वर हे समजलं. मर्सीफुल आपण त्याला काय म्हणतो, मर्सीफुल, दयाळू, काइंड पर्सन. काइंड पर्सन आपण याला म्हणत असतो. समजलं. अशा पद्धतीनं मर्सीफुल पर्सन म्हणजेच काय, एखाद्यामध्ये दया भावना असते त्याला आपण मर्सीफुल पर्सन म्हणत असतो. समोरचा प्रश्न आता आपण पाहूया. बघा काय म्हटलेला आहे, प्रश्न क्रमांक 6, रिकामी जागा. ही इज ब्लाइंड, कॅन ही वॉक अलॉंग द क्राउडेड रोड. म्हणजे बघा, तो आंधळा असला तरीही तो चालू शकतो. म्हणजे याच्यामध्ये बघा, गर्दीमध्ये तो चालू शकतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता यामध्ये बघा, या ओळीचा अर्थ काय होते, की तो आंधळा असला तरीही तो गर्दीच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या रोडवर तो चालू शकतो. म्हणजे याचा अर्थ विरोधाभास दाखवा लागले, दोन घटकात विरोधाभास दाखवा लागले. इथं आपल्याला सुटेबल ऑप्शन निवडायला सांगितलं. मग बघा, इथं सुटेबल ऑप्शन निवडत असताना बघा, दो याचा अर्थ काय होते, तर दोन गोष्टींमध्ये काय म्हणतो त्याला आपण, विरोधाभास होते. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. ओके, अशा पद्धतीने सोडवायचं आहे. सिन्स आपण वापरतो कशासाठी, तर सिन्स आपण कारणासाठी वापरत असतो, कारण देण्यासाठी आपण सिन्स वापरतो. व्हेन कधी वापरतो, व्हेन वापरतो आपण एखादा टाइम दाखवण्यासाठी. ओके, समजलं. अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 7व्या क्रमांकाचा प्रश्न. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम फ्रॉम द अंडरलाइन वर्ड. बघा, दीज आर फिक्टिटियस रिपोर्ट्स. आता फिक्टिटियस म्हणजे काय, फिक्शन, फॅब्रिकेशन आपण त्याला म्हणतो, इव्हिजन, लाय असे शब्द आहेत त्याला. फिक्शन म्हणजे काय, बनावटी, फिक्शन. ओके, फिक्शन म्हणजे काय होते, बनावट. मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एखादी गोष्ट बनावट असतो म्हणजे आपण काहीतरी इमॅजिन करत असतो. इमॅजिन म्हणजे काय, तर बघा, इमॅजिनरी जी कधीही आपली पूर्ण होऊ शकत नाही, फक्त ती बनावटी स्वरूपाची असते. आणि जर तुम्ही ऑप्शनचा विचार केला तर जेन्युइन म्हणजे रिअल होते, आहे की नाही, रिअल, जेन्युइन, रिअल, अस्सल. सुटेबल म्हणजे काय, उपयुक्त आपण त्याला म्हणतो. मग हे तिन्ही ऑप्शन एकसारखे दिसायला लागले, हे थोडं वेगळं दिसायला लागलं. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 काय म्हटलेला आहे, 450 रन्स. ओके, म्हणजे 450 रन्स, रिकामी जागा, क्वाइट अ डिसेंट स्कोअर. बघा, क्वाइट अ डिसेंट स्कोअर अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. फिल इन द ब्लँक विथ एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन बिलो. आता बघा, इथं आपल्याला वापरायचं आहे, म्हणजेच बघा, इथं वर्ब वापरायचे आहे. कशा पद्धतीने वर्ब वापरणार, हे टेन्सचं वाक्य. मग हे 450 रन्स आहे. मग आपल्याला वाटते की इथं अनेक वचनी क्रियापद आपण वापरायला पाहिजे, परंतु तसं नाही. याला आपण एका युनिटमध्ये घेतो, एका इनिंगची गोष्ट करायला लागलो, एका युनिटची गोष्ट करायला लागलो आपण. 450 रन. ओके, मग इथं एका युनिटमध्ये यायला लागलं. याचा अर्थ बघा, आपल्याला एक वचनी क्रियापद पाहिजे, मग आर अनेक वचनी आहे. ओके, वाज यायला पाहिजेत, परंतु वाज भूतकाळात आहे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक ए. म्हणजे हे प्रेझेंटमध्येच आपल्याला वाक्य पाहिजेत, भूतकाळात नाही पाहिजे, म्हणून हे येणार नाही. भले एक वचनी असलं तरी चालते. ओके, बघा, त्याच्यानंतर बघा,
हा प्रश्न 9व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? 9व्या क्रमांकाचा प्रश्न, राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. अँटोनिम्स आपल्याला म्हणजे विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. काय म्हटलेला आहे? एन्सियंट आणि नॉयसी. एन्सियंट आणि नॉयसी म्हणजे काय होते? तर बघा, एन्सियंट म्हणजे याचा अर्थ होतो प्राचीन, प्राचीन. ओके. आणि नॉयसीचा आवाज होतो गोंगाट, आवाज गोंगाट. ओके. मग लक्षात घ्या, एक आहे प्राचीन तर दुसरं कसं असेल? मॉडर्न असेल. मग बघा, मॉडर्न असेल, कुठं आहे मॉडर्न? हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, मॉडर्न आहे की नाही. पीसफुल म्हणजे शांतीपूर्ण. एका इथं गोंगाट असेल तर दुसरीकडे काय असेल? शांती असेल. अशा पद्धतीने आपण 9व्या प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा आता, 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, कशा पद्धतीने सोडवणार? शी इज गोइंग टू अप्लाय फॉर द जॉब. आता हे जे वाक्य आहे, कॉमा दिलेला आहे आणि रिकामी जागा दिली, क्वेश्चन मार्क दिला, याचा अर्थ हे क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे. आपल्याला इथं क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. मग बघा, इथं आपल्याला हेल्पिंग वर्ब काय दिलेले आहे? इज. ही पॉझिटिव्ह आहे, आपल्याला निगेटिव्ह पाहावं लागते, इजंट पाहावं लागते. मग हे 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर नाहीत. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी किंवा माहितीसाठी तुम्हाला हे चॅनल फॉलो करायचं आहे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.